जो फुटला तो एक आमदार 10च्या बरोबरीचा होता, कारण ते बाळासाहेबांच्या हाताखाली तयार झालेले. जे घडलंय ते वरच्या पातळीवर. या 16 चेहऱ्यांचा पावर त्यांच्या मतदारसंघात आहे. ठाकरे लाख गद्दार म्हटले तरी शिंदेंकडील या 16 आमदारांचं वाकडं करू शकत नाही, ही सुद्धा रियालिटी आहे. 16 शिंदेंचे उमेदवार ज्यांनी बंडखोरी करून सुद्धा त्यांची आमदारकी फिक्स मानली जाते. नेमकं घडलंय का? राज्याच्या राजकारणामध्ये बंडखोरी झाल्यापासून असंच वाटतंय की उद्धव ठाकरे यांचेच विधानसभेचे उमेदवार निवडून येतील आणि एकनाथ शिंदेचे सगळेच आमदार पडतील. पण रियालिटी जर बघितली तर अशी नाहीये. एकनाथ शिंदेसोबत गेलेले ते 16 आमदार जे बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये तयार झालेले होते, त्यातील काही वगळले तर बाकी सगळेच जण जे होते ते उद्धव ठाकरे यांच्या नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालेले होते. त्यामुळे एक जो उमेदवार आहे तो 10-10च्या बराबरीचा आहे. बाळासाहेब ठाकरेंकडून ते जे आहे ते राजकारण शिकलेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये मात देणं उद्धव ठाकरेंना जड जाईल. पहिलं नाव म्हणजे एकनाथ शिंदे. प्रयत्न केला तरी ठाण्यामधून एकनाथ शिंदेंना पाडता येणार नाही. त्यापेक्षा जास्त काही विश्लेषण त्यामध्ये करायलाही नको. 2. प्रताप सरनाईक. माजीवाडा ठाणे विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार आहेत. प्रताप सरनाईकांची पॉवर जी आहे ती त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. दरम्यान ते बऱ्याच काळापासून शिवसेनेमध्ये सुद्धा राहिलेले होते. त्यामुळे सरनाईक यांनी जरी गद्दारी केलेली असली तरी गद्दारीमुळे त्यांना त्यांचा मतदार नाकारणार नाही. भायवळा. यामिनी जाधव स्ट्रॉंग अशा लीडर आहेत, त्यामुळे त्यांची सुद्धा उमेदवारी आणि आमदारकी फिक्स मानली जाते. 2 म्हणजे संजय शिरसाट. औरंगाबाद पश्चिम मधून ते आमदार आहेत. संजय शिरसाट यांचा मतदारसंघामध्ये जनसंपर्क स्ट्रॉंग आहे. दरम्यान एकनाथ शिंदेसोबत गेल्यापासून संजय शिरसाट यांच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील कामे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती मार्गी लागली आहेत. त्यामुळे संजय शिरसाट यांची सुद्धा आमदारकी फिक्स मानली जाते. भरत गोगावले. महाड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. भरत गोगावले यांचा स्ट्रॉंग जनसंपर्क आहे. त्यामुळे वरच्या लेवलवरती भरत गोगावले यांनी काय केलं याचा फरक मतदारांना पडेल असं चित्र नाही आहे. संजय रायमुलकर. मेहकर विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार आहेत आणि पुढे सुद्धा 2024लाच ते आमदार राहतील. त्याला कारण म्हणजे मतदारसंघातील स्ट्रॉंग असा जनसंपर्क. संदीपान भुमरे. पैठण लोकसभा मतदारसंघातून दत्ता गोडे यांचं आव्हान संदीपान भुमरे यांच्या समोर 100% आहे. पण अशामध्ये सुद्धा संदीपान भुमरे आपली सीट काढतील अशी चर्चा आहे. शंभूराजे देसाई. शंभूराजे देसाई यांनी बाळासाहेब ठाकरेंपासूनच राजकारण पाहिलेलं आहे. एवढंच काय तर उद्धव ठाकरेंना सुद्धा त्यांनी मार्गदर्शन करण्याचं काम केलंय. शंभूराजे देसाई यांचा चेहरा सुद्धा काही प्रमाणावरती क्लीन आहे. मतदारसंघामध्ये केलेल्या कामाची पावती आणि सलग अनेक वेळा निवडून आलेले असल्या कारणानं पाटण विधानसभा मतदारसंघातून तेच लीड घेतील अशी चर्चा आहे. तानाजी सावंत. परांडा विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार आहेत. अशावेळी तानाजी सावंत आत्ताच्या घडीला मंत्री सुद्धा आहेत. मतदारसंघामध्ये कामं स्ट्रॉंग केलेली आहेत. त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांनी स्ट्रॉंग अशी फाईट जर या मतदारसंघामध्ये दिली किंवा त्यांच्याच बरोबरीचा तगडा उमेदवार त्यांच्या विरोधामध्ये उतरवला तरच तानाजी सावंत यांची सीट डगमगू शकते. अन्यथा तानाजी सावंत हे फिक्स आमदार मानले जातात. शहाजी बापू पाटील. सांगोला विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. शहाजी बापू पाटील हे महाराष्ट्राला त्यांच्या काय झाडी काय डोंगर यामुळे परिचित झालेत. पण मतदारसंघामध्ये शहाजी बापू पाटील यांची चांगली पकड आहे. त्यासोबतच स्ट्रॉंग जनसंपर्क आहे. थेट सर्वसामान्य माणसांसोबत त्यांचा वार्तालाप आहे. आणि या सगळ्या घडामोडी एकंदरीत बघता एकनाथ शिंदे शहाजी बापू पाटील यांना निवडून आणण्यासाठी 100% ताकद देतील. त्यामुळे त्यांची आमदारकी फिक्स मानली जाते. अब्दुल सत्तार. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. ते एकनाथ शिंदे गटाचे आहेत की उद्धव ठाकरे गटाचे आहेत याचा मतदारांना फारसा फरक पडत नाही, कारण अब्दुल सत्तार यांच्या चेहऱ्यावरच ते निवडून येतील अशी चर्चा त्यांच्या मतदारसंघामध्ये नेहमीच होत असते. गुलाबराव पाटील. जळगाव विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. गुलाबराव पाटील हे बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेनेमध्ये राहिलेले आहे. शिवसेनेसाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे आपण एकनाथ शिंदेसोबत का आलो किंवा आपल्यासोबत कसा अन्याय झाला किंवा मतदारसंघातील कामांचा मुद्दा या गोष्टी जर गुलाबराव पाटलांनी आपल्या मतदारांना पटवून दिल्या आणि मतदारांना त्या पटल्या तर गुलाबराव पाटील यांच्या सीटला काडी मात्रही कुणी धक्का लावू शकत नाही. त्यासोबतच दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड आणि उदय सामंत हे तर जवळपास शिवसेनेचे लेफ्ट हँड म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी यांच्या विरोधात सुद्धा प्रयत्न केला तरी सुद्धा यांची सीट ते धोक्यात आणू शकत नाही किंवा यांच्या विरोधात कितीही स्ट्रॉंग लीडर मैदानात असला तरी सुद्धा या चौघांचेही विधानसभा मतदारसंघामध्ये असणारी पकड एकंदरीत हेच सांगते की 2024ला हे चौघेही
फिक्स आमदार होतात. या पलीकडे जाऊन यांच्या मतदारसंघातील जर तुम्ही असाल तर तुम्हाला काय वाटतं? ही जी नावं सांगितलीत यांच्या विरोधामध्ये स्ट्रॉंग असा उमेदवार तुमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे का? असेल तर कमेंट जरूर करा. अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र पब्लिक.